नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत डाऊन सिंड्रोम. चाइल्ड हेल्थमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. GNM सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आणि यापूर्वीही भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे. चाइल्ड हेल्थचे नाही, मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 पार्ट 2चे आणि मेंटल हेल्थचे पण. आणि मेंटल हेल्थचे थोडे कमी आहे. तर येत्या काही दिवसामध्ये सबस्क्राईब वाढले किंवा आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट मिळायला लागला तर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण आता अवघे 2च महिने आपल्या हातामध्ये राहिलेले आहे. तर जुलैमध्ये 28 तारखेपासून तुमची एक्झाम चालू होणार आहे. मी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांकडे एवढं लक्ष देत नाही, पण सेकंड इयरच्या खास तर, कारण पेपर खूप जवळ आलेले आहे. खूप हार्ड वाटतोय सिलेबस पण सर्व विद्यार्थ्यांना. त्यासाठी मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. फक्त तुमचा सपोर्ट मला पाहिजे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. कॉलेज ग्रुपवरती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोचेल. तर अशी तुमची प्रयत्न असायला पाहिजे आज तुमचा. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचे आहे. व्हिडिओ आवडू नाही आवडू, मला काही सजेशन द्यायचे असेल ते पण तुम्ही देऊ शकता. आणि लास्ट क्वेश्चन पेपर देखील सोडवण्याचा प्रयत्न करू. आज सध्या तरी वेळ आहे तुमच्याकडे, तर भरपूर अभ्यास तुम्ही करू शकता. त्यामुळे मी 5-5 मार्काचा किंवा 15-15 मार्काचे क्वेश्चन रेडी करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. कमेंट करायच्या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला सुरुवात करूया आपण. तर बघा, डाऊन सिंड्रोम हा एक आजार आहे. तर याची प्रस्तावना आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम हा एक जनुकीय दोष आहे. जनुकीय म्हणजे अनुवंशिक म्हणजे म्हणता येईल आपल्याला, किंवा आपल्या जेनेटिकली दोष आहे हा. तर हा कोणताही आजार संसर्गजन्य रोग नसून गर्भाच्या विकासादरम्यान गुणसूत्रांच्या रचनेत होणाऱ्या बदलामुळे उद्भवणारा एक शारीरिक आणि मानसिक स्थिती आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, हा आजार आहे, परंतु हा कसा आजार आहे? संसर्गाने पसरणारा किंवा कोणताही प्रकारचा असा आजार आपल्याला पसरणारा किंवा एक डिसीज आहे असं म्हणता येईल का आपल्याला? तर हा डिसीज आहे, परंतु कशा पद्धतीचा आहे? जेनेटिकली, म्हणजे जेनेटिक जेव्हा बाळाच्या गर्भाशयामध्ये वाढ होती, तर जेव्हा जेनेटिक्स गुणसूत्र आपल्या क्रोमोझोम्स असतात, DNA RNA याच्यामध्ये जो बदल होतो किंवा एखादा चुकी म्हणता येईल आपल्याला, तर त्याच्यात झालेली चुकी त्यामुळे उद्भवणारा एक बदल आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं? शारीरिक आणि मानसिक स्थिती आहे. त्याच्यावरती त्याचे शारीरिक जे एक्सटर्नल किंवा इंटरनल मानसिक म्हणता येईल आपल्याला, ती स्थिती बदलते. यालाच आपण डाऊन सिंड्रोम असे म्हणतो. तर डाऊन सिंड्रोम का आला? आपल्या संसर्गजन्य आजार आहे का? हा नाही. हा काय आहे? जनुकीय दोष आहे. म्हणजे झालेली आपल्या जेन्समध्ये झालेली, क्रोमोझोम्समध्ये झालेली चुकी म्हणता येईल आपल्याला का. त्याचे कारणे काय काय असू शकते? इटिओलॉजी बघू आपण. याच्यामध्ये कारण बघा, पहिलं, सामान्यतः मानवी शरीरामध्ये 23 जोड्या असतात. तर हे आपण लहानपणापासून पाहिलं, 23 जोड्या. गुणसूत्र किती असतात? 46 गुणसूत्र असतात. परंतु डाऊन सिंड्रोममध्ये असणाऱ्या बालकांमध्ये 21वी जी गुणसूत्राची जोडी असते, 21व्या गुणसूत्रांची आणखी एक जादाची प्रत तयार होते. तर एक जोडी काय होते? जास्त होते. कोणत्या? 21व्या गुणसूत्राची. हे पण लक्षात ठेवायचं आहे. मग शरीरामध्ये 46 ऐवजी 47 गुणसूत्रे तयार होतात. या स्थितीमध्ये ट्रायसोमी 21 असे म्हणतात. जोखमीचे घटक काय काय बघू आपण. याच्यामध्ये अधिक वयाच्या म्हणजे 30+ किंवा 35+ जरा असेल मदर, तर त्या स्त्रियांमध्ये किंवा मातांमध्ये गर्भधारणा झाल्यास अशा बालकांचा जन्म होण्याच्या आधी होण्याची शक्यता असते. तर डाऊन सिंड्रोम कोणत्या मुलांमध्ये दिसून येतो? तर 35+ जर असेल मॅटर्नल एज किंवा ते मातेचं वय असेल तेवढं, तर तेव्हा आपल्याला ही डिसीज कंडिशन दिसून येते. तर याच्यामध्ये बघू डाऊन सिंड्रोमचे मुख्य लक्षणे काय. आता कारणे बघितले आपण. कारणे काय काय होते? आपलं एज, त्यानंतर गुणसूत्राचे जोडे कारणे गुणसूत्राचं, त्याच्यात काही एवढं मेजर कारण नाही आहे. 2 कारणे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि तेच तुम्ही पाठ करून पेपरमध्ये लिहू शकता. याच्यात काही दुसरं काही नाही. त्यानंतर त्याचे शारीरिक लक्षणे, मुख्य लक्षणे बघा. डाऊन सिंड्रोममध्ये असलेल्या मुलांमध्ये विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्य आणि मानसिक बदल दिसून येतात. त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक काय काय बदल दिसतात किंवा काय काय आपल्याला त्याचे सायन्स सिम्पटम दिसतात हे बघणार आहोत. तर याच्यामध्ये शारीरिक वैशिष्ट्य बघा. तर चेहरा लहान असतो, सपाट असतो. डोळे कसे असते? डोळ्यावरच्या बाजूला तिरपे असतात आणि नंतर बदामी आकाराचे असतात. जीभ कशी असते? जीभ मोठी असते, बाहेर आलेली असते, त्यामुळे लाळ गळते. मान लहान असते, जाड असते. हातपाय कसे असतात? हाताचे तळवे रुंद, बोटं लहान असतात. हाताच्या तळव्यावर एक ठळक रेषा असते, ज्याला सेमियल क्रीज म्हणतात. स्नायूची शिथिलता असते. काय असतं? स्नायूमध्ये ताकद कमी असते, म्हणजे हालचाल पण कमी असणारी. आता मानसिक बघू. तर बौद्धिक असक्षमता म्हणजे मानसिक विकास संत असतो, म्हणजे मानसिक विकासाचा हळू होतो.
वाढ व विकास उशीर होतो. म्हणजे बसणे, चालणे, बोलणे यासारखे वाढीचे टप्पे उशिरा साध्य होतात. जन्मजात दोष काय? अशा मुलांमध्ये जन्मापासूनच हृदयाचे दोष असण्याची शक्यता 40% किंवा 50% असते. आता डायग्नोसिस म्हणजे आपण त्याचं निदान कसे करणार आहोत. तर गर्भधारणेदरम्यान गरोदरपणामध्ये ट्रिपल स्क्रीन सोनोग्राफी म्हणजे NT स्कॅन, ही सोनोग्राफी करायची आपल्याला. आपल्या कलरची सोनोग्राफी म्हणतो याला, तीच आपली. त्यानंतर ॲम्निओसेंटेसिस म्हणजे चाचणीमध्ये गर्भाला डाऊन सिंड्रोम आहे की नाही हे पण कळते. त्यानंतर जन्मानंतर काय करू शकतो आपण? बाळाच्या शारीरिक लक्षणांवरून रक्ताची कॅरिओटायपिंग चाचणी करून गुणसूत्रांची तपासणी केली जाते. आता व्यवस्थापन बघू. यावर पूर्णपणे बरा करणारा कोणताही निश्चित उपचार आहे याच्यावर नाही. परंतु मुलांचे जीवन सुलभ करण्यासाठी बहुआयामी उपचारांची गरज असते. तर कोणते? लवकर हस्तक्षेप करणे म्हणजेच बाळाचा विकास सुधारण्यासाठी लहान वयापासून प्रयत्न करणे. तर त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी लहानपणापासूनच आपल्याला प्रयत्न करायचे आहे. स्पीच थेरपी द्यायची. बोलण्यास अडथळा निर्माण त्याची जी मोठी असते त्यामुळे त्याला बोलता येत नाही. तर बोलण्यात अडथळे निर्माण होतात ना, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला त्याच्याशी संवाद साधायचा आहे. आणि त्याचा संवाद बोलून प्रॅक्टिस केल्यानंतर त्याला बोलता येणार आहे. त्यानंतर फिजिओथेरपी. स्नायूंची ताकद कमी असते तर फिजिओथेरपी द्यायची. त्याच्यामुळे काय होतं? ताकद वाढते आणि शारीरिक हालचाल वाढण्यास मदत होते. विशेष शिक्षण काय द्यायचे? मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष शाळांमध्ये शिक्षण देणे. म्हणजे आता आपण त्यांना नॉर्मल शाळेमध्ये टाकू शकतो का? नाही. कारण का? बाकीचे विद्यार्थी त्यांना एकदम असं तुच्छ लेखन किंवा त्यांना एवढं जेवढं पाहिजे तेवढं त्याला व्हॅल्यू देणार नाही. त्यामुळे त्याला विशेष शाळा म्हणजे वेगळ्या शाळेमध्ये टाकायचे. शस्त्रक्रिया. तर शस्त्रक्रिया हृदयाचे दोष, इतर शारीरिक समस्या असलेल्या शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर रोल ऑफ द नर्स काय? पालकांना मानसिक आधार द्यायचा आहे. म्हणजेच आपल्या पालकांना समजून सांगायचं आहे. आणि आहार व्यवस्थापन, त्यांचा आहार कसा पाहिजे त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. संसर्गापासून बचाव करायचा आहे आणि आरोग्य शिक्षण द्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. समजलं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. वेळ कमी राहिलेला आहे आणि आपल्याला सिलेबस भरपूर कव्हर करायचं आहे आणि आपल्या फॅमिलीमध्ये आपला अजून विद्यार्थी ॲड करायचे. कारण व्ह्यूज किती येत आहेत? 30-40. याच्या व्यतिरिक्त व्ह्यूज वाढत नाही आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे कॉलेज ग्रुप असेल किंवा फ्रेंड सर्कलचे ग्रुप असेल त्याच्यावरती व्हिडिओ शेअर करा. वेळ कमी राहिलेला आहे खूप. त्यामुळे सर्वांना ऑल द बेस्ट अभ्यासासाठी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.